दोन्ही सारखं. गुड इव्हिनिंग. सर्व विद्यार्थ्यांना आवाज ऐकू येतोय का? गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग प्रीती. गुड इव्हिनिंग आरती. आवाज नाही येते. आवाज येत नाहीये. येतोय आवाज आता? सर्व विद्यार्थ्यांना आवाज येतोय? आता येतोय का आवाज? ओके. सर्व विद्यार्थ्यांना आवाज येतोय व्यवस्थित? चला, सगळ्यांना आवाज येतोय? सगळ्यांना पिक्चर क्लिअर दिसतंय? चेहरा दिसतोय व्यवस्थित? तर आपण नेक्स्ट लेक्चर आपण ह्या ठिकाणी स्टार्ट करतोय. लास्ट लेक्चरमध्ये वी हॅव कम्प्लिटेड द चॅप्टर इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. नाव द नेक्स्ट चॅप्टर इज मॉलिक्युलर बेसिस ऑफ द इनहेरिटन्स. सो नेक्स्ट चॅप्टर आपण त्या ठिकाणी स्टार्ट करतोय. तो चॅप्टर आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ द इनहेरिटन्स. तर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू चॅप्टर. मग आपल्याला डिस्कवरी ऑफ DNA. मग या ठिकाणी जे फ्रेडरिक मिशर नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी पस सेलच्या न्यूक्लियसमधून, म्हणजे जी पू झालेला असेल तिथे एखादी सेल असेल त्याला म्हणतात पस सेल, तर त्याच्या न्यूक्लियसमधून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? ही हॅज सेपरेटेड मटेरियल, आयसोलेटेड अ युनिक मटेरियल, युनिक केमिकल सबस्टन्स, अँड दॅट युनिक केमिकल सबस्टन्स इज कॉल्ड ॲज द. त्या युनिक केमिकल सबस्टन्सला काय नाव दिलं गेलं? तर न्यूक्लिन हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. काय नाव दिलं गेलं? न्यूक्लिन हे नाव दिलं गेलं. अँड का? बिकॉज इट इज डिस्कवर्ड इन द न्यूक्लियस. त्या ठिकाणी ही आयसोलेटेड देअर सबस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस, देअरफॉर ही कॉल्ड दॅट न्यूक्लिन. अँड न्यूक्लिन शोड द ऍसिडिक प्रॉपर्टी. आणि ते न्यूक्लिन नावाचा जो सबस्टन्स आहे त्याने कोणत्या प्रॉपर्टी दिल्या? इट शोज द ऍसिडिक प्रॉपर्टी अँड देअरफॉर इट इज नोन ॲज द न्यूक्लिक ऍसिड. आणि म्हणून त्याला काय नाव दिलं गेलं? न्यूक्लिक ऍसिड हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. तर जे न्यूक्लिक ऍसिडचा जो पार्ट आहे त्याचे दोन प्रकार त्या ठिकाणी आपल्याला घेता येतील. पहिला प्रकार आहे DNA, दॅट इज कॉल्ड डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. आणि दुसरा प्रकार आहे RNA, दॅट इज द रायबोज न्यूक्लिक ऍसिड. फ्रेडरिक मिशरनी पस सेलच्या न्यूक्लियस मधून एक युनिक सबस्टन्स त्यांनी सेपरेट केला, आणि तो जो युनिक सबस्टन्स होता त्याला काय नाव दिलं गेलं? तर तो जो युनिक सबस्टन्स होता त्याला काय नाव दिलं गेलं? न्यूक्लिन. का बरं? बिकॉज इट इज आयसोलेटेड फ्रॉम द न्यूक्लियस. कारण तो कशातून बाजूला केला होता? न्यूक्लियस मधून बाजूला केला होता. आणि जेव्हा त्याच्या प्रॉपर्टीची स्टडी केल्या गेली तेव्हा त्याच्यात कोणत्या प्रॉपर्टी दिसल्या? इट शोज द ऍसिडिक प्रॉपर्टी. कोणत्या प्रॉपर्टी दिसल्या? ऍसिडिक प्रॉपर्टी. अँड देअरफॉर इट इज कॉल्ड न्यूक्लिक ऍसिड. आणि म्हणून त्या सबस्टन्सला त्या ठिकाणी काय नाव दिलं गेलं? न्यूक्लिक ऍसिड हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. तर न्यूक्लिक ऍसिडचे दोन टाइप्स आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले. वन इज द डिऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड, that is called DNA, and other is the ribose nucleic acid,
दॅट इज कॉल्ड RNA. तर नेक्स्ट पार्ट मध्ये जेनेटिक मटेरियल. तर पहिल्यांदा बघा, आता सुरुवातीला प्रोटीन हा DNA पेक्षा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे. प्रोटीन हा DNA पेक्षा काय आहे, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे. मग आता मला सांगा, इफ प्रोटीन इज ही प्रोटीन इज कॉम्प्लेक्स. तर सुरुवातीला काय केलं गेलं, प्रोटीनचं नेचर बघून असं विचार केला गेला की प्रोटीन हा त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजे काय की तो मागच्या जनरेशनचे गुण पुढच्या जनरेशन मध्ये आणतोय. कोणतं केमिकल, प्रोटीन, नॉट DNA. पण नंतर मात्र हे प्रूव्ह झालं की प्रोटीन नाही तर DNA हे जेनेटिक मटेरियल आहे. प्रोटीन नाही तर DNA इज अ जेनेटिक मटेरियल. लक्षात घ्या की जे इनिशियली असं कन्सिडर केलं गेलं की DNA इज नॉट अ जेनेटिक मटेरियल, देन जेनेटिक मटेरियल इज प्रोटीन. प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल आहे. पण नंतर हे प्रूव्ह केलं गेलं की प्रोटीन नाही तर कोण सांगा, DNA इज द जेनेटिक मटेरियल. प्रोटीन नाही तर कोण सांगा, DNA हा त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियलचा पार्ट असेल. प्रोटीन इज अ नॉट जेनेटिक मटेरियल बट DNA इज अ जेनेटिक मटेरियल. मग ग्रिफिथ नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं आणि त्यांनी कोणत्या बॅक्टेरियावरती एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं, डिप्लोकॉकस न्यूमोनियाई. सांगा, लक्षात घ्या, डिप्लोकॉकस न्यूमोनियाई. का बरं न्यूमोनियाई म्हणायचं त्याला, बिकॉज इट कॉजेस द न्यूमोनिया इन मॅमल्स. मॅमल्स मध्ये न्यूमोनिया कॉज करायचं म्हणजे न्यूमोनिया तयार करायचं काम डिप्लोकॉकस न्यूमोनियाई करतो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला त्या डिप्लोकॉकस न्यूमोनियाई वरती त्यांनी एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं. तर डिप्लोकॉकस न्यूमोनियाईचे दोन प्रकार होते मित्रांनो. एक होता एस टाईप, जो होता कॅप्सुलेटेड, स्मूथ अँड व्हायरुलंट ऑर पॅथोजेनिक. म्हणजे जो एक प्रकार होता तो कसा होता, कॅप्सुलेटेड होता. कॅप्सुलेटेडचा अर्थ काय घ्यायचा सांगा, कॅप्सुलेटेडचा अर्थ त्या ठिकाणी घ्यायचा तर कॅप्सूल असणार असं. असं कॅप्सुलेटेड होता म्हणजे त्याच्या भोवती कव्हरिंग होता आणि तो स्मूथ होता आणि तो पॅथोजेनिक होता. कसा होता, पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजे आजार तयार करणारा होता. दुसरा असा रफ स्ट्रेन होता, जो रफ होता आणि नॉन पॅथोजेनिक होता. कसा होता, नॉन पॅथोजेनिक. म्हणजे दोन टाईप आहे, एक एस स्ट्रेन म्हणजे स्मूथ स्ट्रेन आणि दुसरा आर स्ट्रेन म्हणजे रफ स्ट्रेन. लक्षात घ्या, एक जो आहे तो एस टाईप आहे आणि दुसरा जो आहे तो आर टाईप आहे. तर एस स्ट्रेन म्हणजे स्मूथ स्ट्रेन, जो कॅप्सुलेटेड आहे, स्मूथ आहे आणि आजार तयार करणार आहे. आणि दुसरा जो टाईप होता तो आहे रफ स्ट्रेन, जो नॉन कॅप्सुलेटेड आहे, रफ आहे आणि तो आजार तयार करणारा नाहीये. त्याला म्हणतात नॉन व्हायरुलंट ऑर नॉन पॅथोजेनिक. काय म्हणायचं, नॉन व्हायरुलंट आणि किंवा नॉन पॅथोजेनिक. कळालं का सांगा. कोणत्या बॅक्टेरियावरती एक्सपेरिमेंट केलं, डिप्लोकॉकस न्यूमोनियाई. जो काय करतो, इट कॉजेस द न्यूमोनिया इन मॅमल्स. त्याचे किती प्रकार होते, दोन प्रकार होते. एक होता एस टाईप, जो कॅप्सुलेटेड, स्मूथ आणि पॅथोजेनिक किंवा व्हायरुलंट होता. आणि दुसरा प्रकार आहे आर टाईप, जो नॉन कॅप्सुलेटेड, रफ आणि नॉन व्हायरुलंट होता. नॉन कॅप्सुलेटेड, नॉन व्हायरुलंट, कॅप्सुलेटेड, व्हायरुलंट. नॉन व्हायरुलंट म्हणजे आजार तयार न करणारा. नॉन व्हायरुलंटचा अर्थ काय झाला सांगा, तो आजार तयार करत नव्हता, तो होता नॉन पॅथोजेनिक. तो कसा होता, नॉन पॅथोजेनिक. मग त्यांनी काय एक्सपेरिमेंट केलं बघा, त्यांनी पहिल्यांदा
हे बघा हे रफ स्ट्रेन आहे. कोणते स्ट्रेन आहे? रफ स्ट्रेन. तर त्यांनी रफ स्ट्रेनचं इंजेक्शन तयार केलं. कशाचं इंजेक्शन तयार केलं? रफ स्ट्रेन. म्हणजे रफ स्ट्रेन इंजेक्शन मध्ये भरले अँड ही इंजेक्टेड दॅट टू द माईस. आणि उंदराला त्या ठिकाणी त्यांनी इंजेक्शन दिलं. तर मला सांगा रफ स्ट्रेन कसा होता? रफ स्ट्रेन इज अ नॉन व्हायरुलंट. नॉन व्हायरुलंटचा अर्थ होता नॉन पॅथोजेनिक. आणि नॉन पॅथोजेनिक आहे त्यामुळे इंजेक्शन दिल्यानंतर सुद्धा उंदीर जिवंत राहिला. उंदराची डेथ झाली नाही. उंदीर जिवंत राहील त्या ठिकाणी आणि उंदीर जिवंत राहून त्याची डेथ त्या ठिकाणी होणार नाही. उंदीर जिवंत राहिला आणि त्या ठिकाणी त्याची डेथ नाही झाली म्हणजे तो जिवंत राहिला. त्यानंतर दुसरा त्यांनी घेतला स्मूथ स्ट्रेन. नेक्स्ट पार्ट त्यांनी कोणता घेतला सांगा? स्मूथ स्ट्रेनचा त्यांनी विचार केला. आता स्मूथ स्ट्रेन म्हणजे कसं सांगा? कॅप्सुलेटेड आणि व्हायरुलंट होता. कॅप्सुलेटेड आणि कसा होता? व्हायरुलंट. तर त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी काय लक्षात घेतलं? तर उंदराला इंजेक्शन दिलं. कोणाचं? स्मूथ स्ट्रेनचं. तर त्यावेळेस उंदराची त्या ठिकाणी काय झाली? डेथ झाली. उंदीर मेला. याचा अर्थ काय झाला सांगा? की त्या ठिकाणी स्मूथ स्ट्रेन हा व्हायरुलंट आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं? हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन. बघा हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन म्हणजे हिटिंग करून त्या ठिकाणी मारून टाकलेला स्मूथ स्ट्रेनचं त्या ठिकाणी इंजेक्शन तयार केलं आणि ते कोणाला दिलं? उंदराला दिलं. तर आता मला सांगा या स्ट्रेन हा आजार तयार करणार आहे पण ह्या ठिकाणी त्यांनी तो कसा वापरला? हीट किल्ड वापरला. म्हणजे हिटिंगनी त्याला मारून टाकलेलं आणि त्याचं इंजेक्शन त्यांनी दिलं उंदराला. तर उंदीर जिवंत राहिला. उंदीर जिवंत राहिला. आणि नंतर शेवटच्या याच्यात बघा रफ स्ट्रेन म्हणजे कोणतं सांगा? रफ स्ट्रेन म्हणजे कोण? आर स्ट्रेन. रफ स्ट्रेन म्हणजे कोणता घेतला? आर स्ट्रेन. बघा आर स्ट्रेन आणि हीट किल्ड हे महत्वाचं आहे. हीट किल्ड यस स्ट्रेन. बघा आता आजार तयार करणारा यस स्ट्रेन आहे पण तो मेलेला आहे आणि जिवंत आर स्ट्रेन आहे. लिव्हिंग आर स्ट्रेन त्यांनी घेतलं. पण लिव्हिंग आर स्ट्रेन हे आजार तयार करणारे नाहीये. लिव्हिंग आर स्ट्रेन हा पॉइझनस नाहीये. तो विषारी नाहीये. तो आजार तयार करणारा नाहीये. तो घेतला आणि मेलेले आर स्ट्रेन घेतले. सांगा रफ स्ट्रेन कसा आहे? नॉन व्हायरुलंट आहे. आर स्ट्रेन कसा आहे? व्हायरुलंट आहे. पण त्या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे? जो व्हायरुलंट आहे त्या तो मेलेला आहे कारण त्याला हिटिंगनी मारून टाकलेलं आहे आणि त्याचं इंजेक्शन त्यांनी दिलं तर तरी उंदराची डेथ झाली. तरी उंदीर मेला. मग त्याने असं काय विचार करायला लागला? तर त्यांनी काय केलं? ह्या मेलेल्या उंदराचं रक्त बाजूला केलं आणि रक्तामध्ये चेक केलं कोण कोण आहे. तर त्याला काय दिसलं की लिव्हिंग आर स्ट्रेन, लिव्हिंग आर स्ट्रेन आणि लिव्हिंग यस स्ट्रेन पण दिसले काही. बघा आता आपण टाकताना सांगा काय टाकलं? चौथ्या एक्सपेरिमेंट मध्ये लिव्हिंग आर स्ट्रेन आणि हीट किल्ड यस स्ट्रेन असं दोघांचं मिक्सचर करून त्याचं इंजेक्शन उंदराला दिलं होतं. त्याचं इंजेक्शन त्या ठिकाणी उंदराला दिलं होतं. म्हणजे सांगा यस स्ट्रेन हे लिव्हिंग नव्हते. आर स्ट्रेन होते लिव्हिंग पण यस स्ट्रेन हे डेड होते. पण ज्यावेळेस त्यांनी त्याचं इंजेक्शन उंदराला दिलं आणि चेक केलं तर उंदीर मेला. त्या मेलेल्या उंदराचं रक्त काढलं आणि त्या रक्तात चेक केलं तर दे ऑब्झर्व दॅट द ब्लड कंटेन लिव्हिंग आर स्ट्रेन ॲज वेल ॲज लिव्हिंग यस स्ट्रेन. बघा ऍक्च्युअली सगळे हीट किल्ड यस स्ट्रेन होते. मग आता हे लिव्हिंग यस स्ट्रेन आले कुठून? तर असं लक्षात घ्या की मेलेल्या यस स्ट्रेन पासून काहीतरी कोणाकडे गेलं? आर स्ट्रेन कडे गेलं. बघा हीट किल्ड यस स्ट्रेन पासून हीट किल्ड यस स्ट्रेन पासून काहीतरी कोणाकडे गेलं? आर स्ट्रेन कडे गेलं अँड इट कन्वर्ट द आर स्ट्रेन इनटू यस स्ट्रेन. आणि त्याने आर स्ट्रेनला मेलेल्या यस स्ट्रेन मधून काहीतरी मेलेल्या यस स्ट्रेन मधून काहीतरी कोणाकडे गेलं? आर स्ट्रेन कडे गेलं आणि त्यांनी आर स्ट्रेनला यस स्ट्रेन मध्ये बदलून टाकलं आणि ते जिवंत यस स्ट्रेन होते.
म्हणजे याचा अर्थ मेलेले एस स्ट्रेन जिवंत नाही झाले मित्रांनो, तर काही आर स्ट्रेन हे एस स्ट्रेन मध्ये बदलले. मग आता प्रश्न काय आला की नेमकं आर स्ट्रेन मधून एस स्ट्रेन मध्ये गेलं काय, तर त्याचं उत्तर होतं त्याला कळालं नाही काय गेलंय. त्यांनी काय सांगितलं की काहीतरी ट्रान्सफॉर्मिंग फॅक्टर गेलेला एस स्ट्रेन आर स्ट्रेन हीट किल्ड एस स्ट्रेन कडून आर स्ट्रेन कडं, सो दॅट आर स्ट्रेन इज कन्व्हर्टेड इनटू एस स्ट्रेन अँड कॉजेस द डिसीज अँड देअरफॉर द माइस इज डाईड और माइस इज डेड. तर मग ह्या काही आर स्ट्रेनचं रूपांतर एस स्ट्रेन मध्ये होण्याला त्यांनी नाव दिलं ट्रान्सफॉर्मेशन. काय नाव दिलं सांगा? ट्रान्सफॉर्मेशन. कशाचं सांगा? आर स्ट्रेनचं रूपांतर एस स्ट्रेन मध्ये होण्याला त्यांनी काय नाव दिलं सांगा? ही गेव द नेम ॲज अ ट्रान्सफॉर्मेशन. त्यांनी त्याला ट्रान्सफॉर्मेशन हे नाव दिलं. पण नेमकं आर स्ट्रेनला एस स्ट्रेन मध्ये कोणी कन्वर्ट केलं हे काही त्याला सांगता आलं नाही. आणि मग पुढचे जे एक्सपेरिमेंट आहे ते एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतील आपल्याला, की जे एक्सपेरिमेंट पुढच्या सायंटिस्टनी परफॉर्म केले आणि त्यांनी प्रूव्ह केलं की डीएनए ऍक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल. त्या ठिकाणी डीएनए काय म्हणून ऍक्ट होईल? जेनेटिक मटेरियल म्हणून ऍक्ट होऊ शकेल. डीएनए विल ऍक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल. पण हे याला नाही कळालं. पण ऍक्च्युअल सांगा, हिट केली या स्ट्रेन पासून कोण आर स्ट्रेन कडे गेलं होतं? तर ते होतं मित्रांनो डीएनए. हे डीएनए आर एस स्ट्रेन कडून आर स्ट्रेन कडे गेलं आणि डीएनएनीच आर स्ट्रेनला पूर्ण कंट्रोल करून घेतलं आणि एस स्ट्रेन मध्ये कन्वर्ट केलं. पण ग्रिफिथला ते कळालं नाही. पण ग्रिफिथला एवढं मात्र कळालं की एस स्ट्रेन कडून कोणीतरी आर स्ट्रेन कडे जात आहे आणि ते एस स्ट्रेनला आर स्ट्रेन एस स्ट्रेन मध्ये बदलवतंय आणि त्यामुळे उंदराला आजार होतोय आणि उंदराचा मृत्यू होतोय. चौथ्या प्रोसेसमध्ये काय सांगा? रफ स्ट्रेन अँड हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन. म्हणजे आर स्ट्रेन आणि हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन त्या ठिकाणी त्यांनी घेतले. ते तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलं. शेवटचं बघा, ट्रान्सफॉर्मेशन. द फेनॉमिना ऑफ कन्व्हर्जन ऑफ आर स्ट्रेन into a strain is called as the transformation. The phenomena of conversion of R strain into S strain is called as the transformation, and the material which convert the R strain into S strain is called as the transforming material. जे मटेरियल R strain ला S strain मध्ये बदलवतंय त्याला नाव दिलं S strain मध्ये बदलवतंय तर किंवा R strain जे तर ते एस स्ट्रेन मध्ये चेंज होतोय तर ते कशामुळं? तर ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल. पण मग नंतर ते नेमकं मटेरियल कोण आहे हे त्याला सांगता आलं नाही. पण त्यानंतर मात्र हे प्रूव्ह झालं की दॅट मटेरियल इज नथिंग बट द डीएनए. ते मटेरियल कोण होतं मित्रांनो? डीएनए होतं. त्यानंतर ॲव्हरी, मॅक्लॉइड अँड मॅकर्थी एक्सपेरिमेंट. आता बघा, ॲव्हरी, मॅक्लॉइड आणि मॅकर्थी. आता यांनी काय केलं बघा, जो हीट किल्ड एस स्ट्रेन होता किंवा लिव्हिंग जरी म्हटलं आपण, लिव्हिंग एस स्ट्रेन आहे, तर ह्या एस स्ट्रेनचं सगळं मटेरियल म्हणजे कोण कोण? डीएनए, आरएनए, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, हे सगळं कोणाचं? एस स्ट्रेनचं. हे सगळं मटेरियल त्या ठिकाणी त्यांनी सेपरेट केलं. कोण कोण सांगा? डीएनए, आरएनए, प्रोटीन, कार्बोहायड्रेट या पूर्ण पार्टला त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? सेपरेट केलं. पूर्ण पार्टला सेपरेट केलं आणि सेपरेट करून त्या ठिकाणी काय केलं? चार ट्यूब घेतल्या. 1, 2, 3 आणि 4. हे 4 ट्यूब घेतल्या आणि 4 ट्यूब मध्ये त्या ठिकाणी पहिल्या ट्यूब मध्ये त्यांनी काय केलं? सगळ्या ह्याच्यात त्यांनी आर टाईपचे बॅक्टेरिया टाकले. आर टाईपचे बॅक्टेरिया सगळ्या ह्याच्यात बघा, इथं आर टाईप आहे रफ, इथं पण रफ आहे
इथं पण रफ आहे, इथं पण आर टाईपचे बॅक्टेरिया त्यांनी टाकले. तर आता बघा काय झालं, मग त्या सगळ्या ह्याच्यात सांगा बरं, प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय टाकलेलं आहे, आर टाईपचे बॅक्टेरिया, रफ स्ट्रेनवाले बॅक्टेरिया. आणि सांगा कोणाच्या मटेरियलला, कोणाला त्यांनी डिसेक्ट केलं आणि सगळं मटेरियल सेपरेट केलं, एस स्ट्रेनला. एस स्ट्रेनला त्यांनी काय केलं, डिसेक्शन केलं आणि सर्व मटेरियल त्या ठिकाणी सेपरेट केलं. सांगा लिव्हिंग आर स्ट्रेन मधून त्यांनी काय काय बाजूला काढलं, डीएनए, आरएनए, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, हे सर्व मटेरियल त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, बाजूला काढलं. आणि मग आता इथं बघा, ह्या आर स्ट्रेन मध्ये त्यांनी काय टाकलं, एस स्ट्रेनचं कार्बोहायड्रेट टाकलं. काय टाकलं सांगा, एस स्ट्रेनचं फक्त कार्बोहायड्रेट टाकले. आणि त्यावेळेस त्यांनी चेक केलं, काय चेक केलं, की आर स्ट्रेन एस स्ट्रेन मध्ये बदलतोय का. तर त्यांच्या असं लक्षात आलं की आर स्ट्रेन हा एस स्ट्रेन मध्ये बदलत नाहीये. सांगा आर स्ट्रेन इज नॉट कन्वर्टेड इनटू एस स्ट्रेन. मग सांगा याचा अर्थ कार्बोहायड्रेट कॅन नॉट कन्वर्ट द आर स्ट्रेन इनटू एस स्ट्रेन. मग नंतर दुसऱ्या याच्यात आर टाईपचे बॅक्टेरिया होते, त्या टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी एस स्ट्रेनचं प्रोटीन्स टाकले. एस स्ट्रेनचे काय टाकले, प्रोटीन्स टाकले. तर त्यावेळेस त्या ठिकाणी जे प्रोटीन्स टाकले कोणामध्ये, आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये, तर त्यावेळेस सुद्धा आर टाईपचे बॅक्टेरिया एस टाईप मध्ये बदलले नाही. याचा अर्थ सांगा, एस टाईपच्या बॅक्टेरियाचं प्रोटीन आर टाईपच्या बॅक्टेरियाला एस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये बदलत नाही. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, डीएनए टाकलं. कोणाचं, एस स्ट्रेनचं. कोणामध्ये, आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये. तर ज्यावेळेस त्यांनी टेस्ट ट्यूब मध्ये असणाऱ्या आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये एस टाईपचं डीएनए टाकलं, त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की जे आर टाईपचे बॅक्टेरिया आहे ते कशात बदलले, एस टाईप मध्ये बदलले. कोणामुळं, एस टाईपच्या डीएनए मुळे. आणि मग त्याच्याहून कन्फर्म झालं की आर टाईपच्या बॅक्टेरियाला एस टाईप मध्ये बदलवू शकणारं कोण आहे, तर कार्बोहायड्रेट नाहीये, प्रोटीन्स नाहीये, आरएनए नाहीये. मग कोण आहे, तर डीएनए. कोणाचं, एस स्ट्रेनचं डीएनए जर आर स्ट्रेन मध्ये गेलं तर ते आर स्ट्रेनला कशात बदलून टाकतं, एस स्ट्रेन मध्ये बदलवतं. याचा अर्थ काय झाला मित्रांनो सांगा, डीएनए ऍक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल. त्या ठिकाणी डीएनए हे काय सांगा मित्रांनो, जेनेटिक मटेरियल आहे. डीएनए हे त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियल असणार आहे. डीएनए ऍक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल. क्लिअर झालं सगळ्यांना की डीएनए हे त्या ठिकाणी काय असणार आहे, जेनेटिक मटेरियल म्हणून त्या ठिकाणी ऍक्ट होणार आहे. आणि नंतर मग त्यांनी काय केलं बघा, इथं आर टाईपचे बॅक्टेरिया आहे आणि नंतर त्यात काय टाकलं त्यांनी, डीएनए टाकलं. कोणाचं, एस स्ट्रेनचं. कोणाचं, एस टाईपच्या बॅक्टेरियाचं डीएनए. आणि त्याच्या व्यतिरिक्त डीएनए एन्झाईम टाकलं. डीएनए एन्झाईम. डीएनए एन्झाईम म्हणजे काय, जे एन्झाईम डीएनए ला नष्ट करून टाकतं त्याला म्हणता डीएनए एन्झाईम. जे एन्झाईम कोणाला नष्ट करतं, डीएनए ला नष्ट करतं, त्याला काय म्हणायचं मित्रांनो, डीएनए एन्झाईम. सांगा बरं मग त्यांनी काय केलं, एस स्ट्रेनचे डीएनए घेतले. इथं या टेस्ट ट्यूब मध्ये कोण आहे, आर टाईपचे बॅक्टेरिया आहे. वरतून आपण काय टाकतोय, डीएनए टाकतोय. कोणाचं, एस स्ट्रेनचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त डीएनए एन्झाईम टाकतोय. सांगा बरं डीएनए एन्झाईम कोणाला नष्ट करून टाकेल, सांगा बरं, कमेंट करून सांगा. डीएनए एन्झाईम कोणाला नष्ट करेल, डीएनए एन्झाईम कोणाला नष्ट करून टाकेल, कोणाला डिस्ट्रॉय करेल, डीएनए एन्झाईम कोणाला डिस्ट्रॉय करेल. तर डीएनए एन्झाईम कोणाला डिस्ट्रॉय करेल, डीएनए ला. कोणाच्या, एस स्ट्रेनच्या. आणि त्यामुळे डीएनए आर स्ट्रेनला एस स्ट्रेन मध्ये कन्वर्ट करू शकणार नाही.
तर पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये आर टाईपचे बॅक्टेरिया आहे, त्यात एस टाईपच्या बॅक्टेरियाचं कार्बोहायड्रेट टाकलं तर आर टाईपचं रूपांतर एस टाईपमध्ये झालं नाही. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आर टाईपचे बॅक्टेरिया आहे, त्यात एस टाईपच्या बॅक्टेरियाचं प्रोटीन टाकलं तरीसुद्धा आर टाईपचे बॅक्टेरिया आर टाईपच राहिले, एस टाईपमध्ये बदलले नाही. तिसऱ्या ह्याच्यात आर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये एस टाईपचे DNA टाकले तर DNA टाकल्यावर मात्र त्या ठिकाणी आर टाईपच्या बॅक्टेरियाचं रूपांतर एस टाईपमध्ये झालं. याचाच अर्थ DNAनी आर टाईपच्या बॅक्टेरियाला कशात कन्वर्ट केलं मित्रांनो? एस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट केलं. कशात कन्वर्ट केलं? एस टाईपच्या बॅक्टेरियामध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट केलं. आणि शेवटच्या ह्याच्यात सांगा टेस्ट ट्यूबमध्ये कोण आहे? आर टाईपचे बॅक्टेरिया. त्यात काय टाकलं आपण? एस टाईपचे DNA चौथ्या ह्याच्यात, आणि त्याच्यात वरतून अजून DNase एन्झाईम टाकलं. DNase म्हणजे DNA डिस्ट्रॉईंग एन्झाईम ने काय केलं? एस टाईपच्या DNAला, एस स्ट्रेनच्या DNAला नष्ट केलं, जे काय करणार होतं? आर टाईपच्या बॅक्टेरियाला एस टाईपमध्ये बदलवणार होतं, पण तेच नष्ट झालं. त्यामुळे आर टाईपचे बॅक्टेरिया कशात बदलले नाही? एस टाईपमध्ये बदलले नाही. तर दिस इज द ओव्हरऑल एक्सपेरिमेंट. हे त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट होतं विच प्रूव्स दॅट द ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल इन ग्रिफिथ एक्सपेरिमेंट इज नॉट कार्बोहायड्रेट, इज नॉट प्रोटीन, इज नॉट RNA, बट इट इज द DNA. कोणी सांगा ते कार्बोहायड्रेट नाही आहे, प्रोटीन नाही आहे, तर ते जे ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल आहे, जे आर टाईपच्या बॅक्टेरियाला एस टाईपमध्ये बदलवतंय ते DNA. तर हे झालं ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. त्यानंतर हर्ष आणि चेस नावाचे सायंटिस्ट आहे, त्यांनी परत त्या ठिकाणी कन्फर्मेशन केलं कशाचं? की DNA इज अ जेनेटिक मटेरियल. तर त्यांनी एक बॅक्टेरियावरती एक्सपेरिमेंट केलं, व्हायरसवरती. आणि तो व्हायरस कोण आहे? बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेज हा व्हायरस आहे जो बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन तयार करतो. लक्षात घ्या, बॅक्टेरियोफेज हा काय आहे? व्हायरस आहे की जो बॅक्टेरियामध्ये त्या ठिकाणी काय तयार करतो? इन्फेक्शन तयार करतो. इट इन्फेक्ट्स द बॅक्टेरिया. बॅक्टेरियोफेज सांगा कोण आहे? व्हायरस. बघा इथं, व्हायरस विच प्रोड्युसेस इन्फेक्शन इन बॅक्टेरिया आर कॉल्ड बॅक्टेरियोफेजेस. जो बॅक्टेरिया काय करतोय? विच प्रोड्युसेस द इन्फेक्शन इन, जो व्हायरस बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन तयार करतो त्याला म्हणता बॅक्टेरियोफेज. हर्ष अँड चेस परफॉर्म द एक्सपेरिमेंट विथ बॅक्टेरियोफेजेस व्हायरस. आता बघा, व्हायरसमध्ये कोण आहे? DNA. त्या DNA मध्ये लक्षात ठेवा, व्हायरसच्या DNA मध्ये कोण आहे? प्रोटीन. आणि व्हायरसच्या DNA मध्ये कोण आहे? फॉस्फरस आहे. आणि व्हायरसच्या प्रोटीन्स मध्ये सल्फर. पहिलं पॉईंट लक्षात घ्या की व्हायरस कशापासून बनलेला आहे? तर DNA आणि प्रोटीन्स पासून. प्लीज लक्षात घ्या की व्हायरस कशापासून बनलेला आहे? DNA आणि प्रोटीन्स पासून. आणि व्हायरसच्या DNA मध्ये फॉस्फरस आहे आणि व्हायरसच्या प्रोटीन मध्ये सल्फर आहे. हे लक्षात घ्या. सांगा, व्हायरसच्या DNA मध्ये काय आहे? कमेंट करून सांगा. व्हायरस कशापासून बनलेला आहे? DNA आणि प्रोटीन पासून. तर व्हायरसच्या DNA मध्ये काय? कमेंट करून सांगा पटकन. व्हायरसच्या DNA मध्ये काय? फक्त इनिशियल सांगा वाटल्यास. व्हायरसच्या DNA मध्ये काय? कोणतं केमिकल आहे थोडक्यात? व्हायरसच्या DNA मध्ये काय? समीक्षा मोरे बरोबर सांगितलं. व्हायरसच्या DNA मध्ये काय आहे? सिद्धी कुदळे बरोबर सांगितलं. व्हायरसच्या DNA मध्ये प्रतीक्षा काळे बरोबर सांगितलं. व्हायरसच्या DNA मध्ये फॉस्फरस आहे. आणि व्हायरसच्या प्रोटीन मध्ये काय ते पण सांगा बरं. व्हायरसच्या प्रोटीन मध्ये काय आहे? व्हायरसच्या प्रोटीन मध्ये काय आहे?
व्हायरसच्या प्रोटीनमध्ये सल्फर आहे. सगळ्यांनी बरोबर सांगितलं. सिद्धी, समीक्षा, प्रतीक्षा, गौरी, सल्फर. तर आता बघा यांनी काय केलं, काही व्हायरसेसला बघा, लक्षात घ्या. बघा आता हा जो बॅक्टेरियोफेज व्हायरस आहे याच्यामध्ये सल्फर लेबल्ड प्रोटीन कॅप्सूल आहे आणि त्यांनी काय केलं, काही बॅक्टेरियाला रेडिओॲक्टिव्ह सल्फरमध्ये वाढवलं. बघा आता त्यांनी काय वापरलं, रेडिओॲक्टिव्ह सल्फरचा वापर केला आणि काही बॅक्टेरियाला त्यांनी सल्फरमध्ये वाढवलं आणि काही बॅक्टेरियाला त्यांनी रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरसमध्ये वाढवलं. बघा लक्षात घ्या, काही व्हायरसला त्यांनी रेडिओॲक्टिव्ह सल्फरमध्ये वाढवलं आणि काही व्हायरसेसला त्यांनी रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरसमध्ये वाढवलं. सांगा बरं, ज्या व्हायरसेसला रेडिओॲक्टिव्ह सल्फरमध्ये वाढवलं त्यांचं प्रोटीन कोट, हे जे प्रोटीनचं कवरिंग जे याला म्हणताय प्रोटीन कोट आहे, हे प्रोटीन कोट ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, सल्फर प्रेझेंट आहे, तो रेडिओॲक्टिव्ह ठेवला त्यांनी. लक्षात घ्या. आणि दुसऱ्या केसमध्ये जे डीएनए, त्या डीएनए मध्ये कोण आहे, फॉस्फरस आहे, ते रेडिओॲक्टिव्ह ठेवलं. म्हणजे साधं नाही, कळण्याकरता त्यांनी काय केलं, रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस वापरलं. आणि इकडचे जे सांगा आता, इकडची जी साईड आहे याच्यामध्ये सल्फर रेडिओॲक्टिव्ह आहे आणि म्हणजे प्रोटीन रेडिओॲक्टिव्ह आहे, कारण सल्फर इज अ पार्ट ऑफ प्रोटीन. आणि इकडं डीएनए रेडिओॲक्टिव्ह आहे कारण त्यांनी रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस घेतलेलं आहे. त्यांनी काय घेतलेलं आहे, रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तर बघा, काही व्हायरसेसला त्यांनी रेडिओॲक्टिव्ह सल्फरमध्ये वाढवलं, मग त्यांचं प्रोटीन कोट हे कवरिंग जे हे रेडिओॲक्टिव्ह आहे. आणि काहींना त्यांनी रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरसमध्ये वाढवलं, त्यांचं डीएनए रेडिओॲक्टिव्ह आहे. आणि नंतर त्यांनी चेक केलं की मध्ये कोण जात आहे. मला सांगा आता या ठिकाणी बघा, आता इथं जर डायग्राम बघितली तर डायग्राम दिसते का क्लिअर? बरोबर, डायग्राम क्लिअर दिसते का सांगा मला एकदा. ही जी डायग्राम इथं काढलेली आहे, हे जे रायटिंग आहे क्लिअर दिसतंय का? कमेंट करून सांगा. डायग्राम आणि काढलेलं इथं जे रायटिंग आहे ते क्लिअर दिसतंय का? यस, सगळ्यांना. बाकीच्यांना? माया थोरात दिसतंय, समीक्षा, बाकीच्यांना दिसतंय का? क्लिअर दिसतंय सर्वांना? डायग्राम वगैरे क्लिअर दिसते. मला असं वाटतंय की डायग्राम क्लिअर दिसत नाही म्हणून मी तुम्हाला शंका विचारली. ओके, काही अडचण नसेल तर हरकत नाही. तर आता बघा, मग त्यांनी चेक केलं कशावरून की मध्ये कोण जात आहे, तर प्रोटीनमध्ये जात आहे का डीएनए मध्ये जात आहे हे त्यांनी चेक केलं. आणि त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या वेळेस डीएनए मध्ये गेलं, जाताना मध्ये कोण जात आहे, डीएनए. याच्यात लक्षात काय ठेवायचं सांगा की
त्यांनी चेक केलं ज्या बॅक्टेरियाला इन्फेक्शन झालं होतं तर त्या बॅक्टेरियामध्ये जे रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए ते मध्ये गेलं, रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर मध्ये नाही गेलं. लक्षात घ्या, रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर प्रोटीन मध्ये, पण त्यांनी त्या रेडिओ ऍक्टिव्ह सल्फरहून काय चेक केलं की प्रोटीन मध्ये गेलं का बॉडीमध्ये, कोणाच्या, बॅक्टेरियाच्या. लक्षात येतंय, सांगा. बॅक्टेरियाला कोणी इन्फेक्शन केलं, व्हायरसनी. मग व्हायरसनी कोणता पार्ट मध्ये सोडला, बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये, ते त्यांनी रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर आणि रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरसचा वापर करून चेक केलं. तर त्यावेळेस त्यांच्या काय लक्षात आलं की रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर हा बॅक्टेरियाच्या बॉडीच्या बाहेरच राहतोय. रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर हा बॅक्टेरियाच्या बॉडीच्या बाहेर राहतोय आणि जे डीएनए, रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए ते बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये जातोय. म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस बॉडीमध्ये जातोय आणि रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर हे बॉडीच्या बाहेर राहतंय. सांगा बरं, रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर बाहेर राहिला म्हणजे कोण बाहेर राहिलं, प्रोटीन. कोण बाहेर राहिलं, प्रोटीन. आणि रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस मध्ये गेला म्हणजे कोण मध्ये गेलं, तर फॉस्फरस हा कोणाचा भाग आहे, डीएनएचा. मग डीएनए मध्ये गेला आणि त्याच्यावरून लक्षात आलं की इन्फेक्शन करणारं मटेरियल हे प्रोटीन नाहीये तर कोण आहे, डीएनए. आणि त्याच्यावरून एक कन्फर्म झालं की जेनेटिक मटेरियल हे प्रोटीन नसतं तर जेनेटिक मटेरियल हे कोण असतं मित्रांनो, डीएनएच असतं. हे 3 एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी लक्षात घ्या. सांगा बरं इथं काय लक्षात ठेवायचं की डीएनए मध्ये काय प्रेझेंट घ्या, सांगा. जे व्हायरस, बॅक्टेरियोफेज हा काय, पहिला पॉइंट व्हायरस आहे. बॅक्टेरियोफेज काय सांगा, व्हायरस आहे. दुसरा पॉइंट, तो कोणामध्ये इन्फेक्शन तयार करतो, बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन तयार करतो. बॅक्टेरियोफेज मध्ये कोण कोण कंटेंट आहे, 2 कंटेंट आहे, प्रोटीन आणि डीएनए. प्रोटीन मध्ये कोण आहे, सल्फर आहे. डीएनए मध्ये कोण आहे, फॉस्फरस आहे. पण एक्सपेरिमेंट करताना सल्फर कसा घ्यायचा, रेडिओ ऍक्टिव्ह, आणि फॉस्फरस पण कसा घ्यायचा, रेडिओ ऍक्टिव्ह. आणि चेक, आणि त्या व्हायरसचं कोणाला इन्फेक्शन द्यायचं, बॅक्टेरियाला, आणि चेक करायचं कोण मध्ये गेलं, रेडिओ ऍक्टिव्हिटीवरून. तर सांगा काय लक्षात येईल की रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर असणारं प्रोटीन बॅक्टेरियाच्या बॉडीच्या आत गेलं नाही, ते बाहेरच राहिलं. आणि रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस असणारं डीएनए मात्र बॉडीमध्ये गेलं. याचा अर्थ इन्फेक्टिंग मटेरियल डीएनए. इन्फेक्टिंग मटेरियल कोण आहे, डीएनए. तर याच्यावरून कॉन्क्लुजन काढता येईल की रेडिओ ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी जे जेनेटिक मटेरियल आहे ते प्रोटीन नाही तर ते कोण आहे, डीएनए. अँड हेन्स डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. या ठिकाणी काय सांगा मित्रांनो, डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. आता न्यूक्लिक ऍसिड ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे बघा असं चैन आहे, हे असं बघा, इथं ही चैन आहे, इथं चैन आहे. सांग, इथं डीएनए मध्ये 2 चैन्स असतात आणि आरएनए मध्ये एकच चैन असते. म्हणजे याचा अर्थ डीएनए हे डबल स्टँडर्ड आहे आणि आरएनए हे सिंगल स्टँडर्ड आहे. आणि मग सांगा बरं, हे मोनोमर नाही आहे, हे पॉलिमर आहे, मेडअप ऑफ, आणि त्यांच्यामध्ये जे कंटेंट आहे ते न्यूक्लिक ऍसिड आहे, न्यूक्लिओटाइड आहे. कोण सांगा, न्यूक्लिओटाइड विच इज हॅव्हिंग द प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड अँड सो इट इज कॉल्ड न्यूक्लिक ऍसिड. सांगा, डीएनए कोणापासून बनलेलं आहे, तर डीएनए हे छोट्या छोट्या कंपोनंट पासून बनलेलं आहे आणि त्या कंपोनंटला नाव दिलं जातं न्यूक्लिओटाइड. आणि खूप सारे न्यूक्लिओटाइड एकत्र येतील आणि एक चैन तयार करतील, आणि खूप सारे न्यूक्लिओटाइड एकत्र येतील, दुसरी चैन तयार करतील, आणि दोन्ही चैन मध्ये बॉन्डिंग होऊन जाईल आणि डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर तयार होईल डीएनएचं. आणि इकडं मात्र सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर तयार होईल आरएनएचं. मग न्यूक्लिक ऍसिडचे प्रकार किती मित्रांनो, देर आर 2 टाइप्स ऑफ द न्यूक्लिक ऍसिड, डीएनए अँड आरएनए. किती सांगा, 2 प्रकार आहे न्यूक्लिक ऍसिडचे. कोणते कोणते, एक आहे डीएनए ज्याला म्हणता डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, आणि दुसरा प्रकार आहे आरएनए ज्याला म्हणतात रायबोज न्यूक्लिक ऍसिड. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की डीएनए हे पॉलिमर आहे आणि त्याचे जे मोनोमर्स आहे ते न्यूक्लिओटाइड्स आहे. त्यांच्यामध्ये अशी चैन तयार होते, कोणामध्ये, न्यूक्लिओटाइड, ही एक चैन आणि अजून एक चैन घेता येईल, ही एक चैन. सांग, अशा किती चैन्स तयार झाल्या, 2 चैन. आणि मग त्यांच्यामध्ये
बॉन्डिंग होईल आणि डीएनएचं डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होईल. तर सांगा बरं, जे पॉलिमर आहे त्याच्या सिंगल युनिटला म्हणता मोनोमर. पॉलिमरच्या सिंगल युनिटला काय म्हणता? मोनोमर. आणि डीएनए आणि आरएनए यांचं मोनोमर कोण आहे मित्रांनो? न्यूक्लिओटाइड. आता एक न्यूक्लिओटाइड कशापासून बनतं? तर एक फॉस्फेट ग्रुप, बघा हा फॉस्फेट ग्रुप, एक पेंटोज शुगर आणि एनी वन नायट्रोजन बेस, असे तिघ एकत्र येतात आणि काय तयार करतात मित्रांनो? न्यूक्लिओटाइड तयार करतात. मग न्यूक्लिओटाइड आर द स्ट्रक्चरल युनिट ऑफ द न्यूक्लिक ऍसिड. ईच न्यूक्लिओटाइड हॅज 3 कंपोनंट्स. प्रत्येक न्यूक्लिओटाइड मध्ये किती कंपोनंट असतील मित्रांनो? 3 कंपोनंट त्या ठिकाणी असतील. अँड दीज 3 कंपोनंट्स आर, पहिला कंपोनंट कोणता आहे? शुगर. बघ हा पेंटोज शुगर. का बरं? 1 2 3 4 आणि इकडे असते 5वी. 5 शुगरचे मॉलिक्यूल आहे 5. तर सॉरी 5 कार्बन आहे म्हणून याला म्हणता पेंटोज शुगर. काय म्हणायचं सांगा? पेंटोज शुगर. आणि ती सांगा डिऑक्सिरायबोज शुगर कशी असते? C5H10O4 असते. आणि रायबोज शुगर कशी असते? C5H10O5 असते. कशी असेल सांगा? C5H10O5 ही असेल. म्हणजे बघा डीएनए मध्ये कोणती शुगर आहे? C5H10O4. 4 ऑक्सिजन आहे आणि इकडे बघा 5 ऑक्सिजन आहे. मग याला म्हणता रायबोज शुगर आणि त्यामध्ये एक ऑक्सिजन कमी आहे म्हणून त्याला म्हणता डिऑक्सी रायबोज शुगर. आणि यात किती कार्बन आहे? 5 कार्बन. आणि स्ट्रक्चर कसं आहे? पेंटॅगोनल. हे स्ट्रक्चर कसं आहे मित्रांनो? पेंटॅगोनल. दुसरा जो पार्ट आहे तो आहे फॉस्फॅरिक ऍसिड. हा इथे आहे बघा फॉस्फॅरिक ऍसिड H3PO4 त्याचा फॉर्म्युला आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे तो आहे नायट्रोजन बेसेस. तिसरा पार्ट कोण आहे सांगा? दीज आर द सायक्लिक कंपाऊंड मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. आणि आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की 2 टाईप आहे, प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स. आता बघा प्युरिनला लक्षात कसं ठेवायचं? प्युअर ॲज गोल्ड. बघा प्युअर म्हणजे प्युरिन, ॲज म्हणजे ॲडिनिन, गोल्ड म्हणजे ग्वानिन. म्हणजे प्युरिनचे 2 उदाहरणं आहे, ॲडिनिन आणि ग्वानिन. ॲडिनिन आणि ग्वानिन. ॲडिनिनचं नोटेशन आहे कॅपिटल ए आणि ग्वानिनचं नोटेशन आहे कॅपिटल जी. हा जो फॉर्म्युला आहे हा ग्वानिनचा आहे. बघा डबल रिंग कंपाऊंड आहे. ॲडिनिन सुद्धा डबल रिंग कंपाऊंड आहे. म्हणजे याचा अर्थ प्युरिन मध्ये दोन्ही पण कंपाऊंड हे डबल रिंगचे. म्हणजे सांगा बरं, प्युरिन्स आर, नाव छोटं आहे बघा प्युरिन्स, आणि पायरिमिडिन मोठं नाव आहे, प्युरिन छोटं नाव आहे. तर प्युरिन मध्ये प्युरिन्स आर लार्ज अँड डबल रिंग कंपाऊंड. प्युरिन्स हे कशा असतील? लार्ज आणि डबल रिंग कंपाऊंड्स असतील. त्यामध्ये ॲडिनिन ए आणि ग्वानिन जी हे 2 एक्झाम्पल लक्षात घ्यायचे. लक्षात ठेवायला प्युअर ॲज गोल्ड हे लक्षात घ्या, प्युअर ॲज गोल्ड. त्यानंतर पायरिमिडिन, कट द पाय. आता बघा कट द पाय हे लक्षात ठेवायचं. तर त्या ठिकाणी कट द पाय कसं? तर कट CUT मध्ये C सायटोसिन, बघा हे सायटोसिन, U युरॅसिल आणि T थायमिन. बघा कट द पाय. पाय म्हणजे पायरिमिडिन. कोण कोण? C म्हणजे सायटोसिन. C म्हणजे कोण? सायटोसिन. U म्हणजे कोण? युरॅसिल. आणि T म्हणजे कोण? थायमिन. T म्हणजे कोण आहे? थायमिन. तर त्या ठिकाणी थायमिन. तर हा जो पार्ट आहे स्मॉल, बघा आता पायरिमिडिन नाव मोठं आहे पण स्ट्रक्चर छोटं आहे. बघा दोन्ही हे तिन्ही पण कोण कोण? सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल. सांगा कोण कोण? सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल ऑल आर द सिंगल रिंग कंपाऊंड. सांगा हे सगळेच्या सगळे कोणत्या रिंगचे कंपाऊंड आहे? सिंगल रिंगचे कंपाऊंड आहे मित्रांनो. म्हणजे नाव मोठं पण फॉर्म्युला छोटा आहे. म्हणजे स्मॉल अँड सिंगल रिंग. एक्झाम्पल कोणते? थायमिन, सायटोसिन अँड युरॅसिल आर द एक्झाम्पल्स ऑफ द पायरिमिडिन. युरॅसिल हे डीएनए मध्ये नसतं,
ते RNA मध्ये असतं आणि इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन युरॅसिल इज प्रेझेंट. RNA मध्ये थायमिन नसतं, त्याच्याऐवजी युरॅसिल असतं. मग DNA मध्ये थायमिन राहील तर त्याच्याऐवजी RNA मध्ये युरॅसिल राहील. त्याच्याऐवजी RNA मध्ये काय राहील मित्रांनो, युरॅसिल इज प्रेझेंट. मग आता स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओटाइड तर बघा आता इथं या फॉस्फेट ग्रुप इथं अटॅच असेल, ही शुगर आहे पेंटोज शुगर आणि हा नायट्रोजन बेस आहे. तर इथे 1 नंबरचा कार्बन आहे, हा 2 नंबर 3 नंबर 4 नंबर आणि इथं 5 नंबर. तर सांगा बरं 5 नंबरला कोणता ग्रुप जॉईन आहे आणि 1 नंबरला कोणता ग्रुप जॉईन आहे. सांगा 5 नंबरला कोणता ग्रुप जॉईन आहे आणि 1 नंबरला कोणता ग्रुप जॉईन आहे. तर बघा 1 नंबरला नायट्रोजन बेस जॉईन आहे आणि 5 नंबरला फॉस्फेट ग्रुप जॉईन आहे आणि ही रायबोज शुगर आहे मध्ये. मग सांगा बरं 3 कंपोनंट कोणते, पेंटोज शुगर, Ni1 नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट ग्रुप. आता सांगा त्या ठिकाणी सेंटरला कोण आहे, इन न्यूक्लिओटाइड. हे सगळं स्ट्रक्चर म्हणजे न्यूक्लिओटाइड आहे. शुगर ऑक्युपाइज द सेंट्रल पोझिशन. शुगरला त्या ठिकाणी सेंट्रल पोझिशन असेल. आणि सांगा बरं आता सांगा नायट्रोजन बेस किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. मोठ्या ह्याच्यात लिहितोय नायट्रोजन बेस किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. सांगा पटकन. हा येलो कलरचा डबल रिंग कंपाऊंड आहे प्युरिन टाईप, तो किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. तर 1 नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. किती नंबरच्या कार्बनला, 1 नंबरच्या. आणि फॉस्फेट ग्रुप किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. तर फॉस्फेट ग्रुप हा 5 नंबरच्या कार्बनला त्या ठिकाणी अटॅच आहे. किती नंबरच्या, 5. लक्षात आलं का. मग सांगा इन न्यूक्लिओटाइड शुगर ऑक्युपाइज सेंट्रल पोझिशन, नायट्रोजन बेस इज अटॅच टू फर्स्ट कार्बन ऑफ द शुगर मॉलिक्यूल बाय नायट्रोजन ग्लायकोसाइडिक बॉन्ड. आणि बॉन्ड कोणता आहे लक्षात घ्या, नायट्रोजन N ग्लायकोसाइडिक बॉन्ड. and the phosphate group is joined with 5th carbon of the sugar by कशाने, शुगर फॉस्फेट बॉन्ड. कोणत्याने सांगा, शुगर फॉस्फेट बॉन्डनी त्या ठिकाणी अटॅच असेल. सांगा फॉस्फेट ग्रुप आणि शुगर यांच्यात कोणता बॉन्ड आहे, शुगर फॉस्फेट बॉन्ड. आणि शुगर आणि नायट्रोजन बेस यांच्यामध्ये नायट्रोजन ग्लायकोसाइडिक बॉन्ड त्या ठिकाणी प्रेझेंट असेल. अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लिओटाइड. हे कोणाचं स्ट्रक्चर असेल सांगा, न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर आहे. आणि मग आता आपण डीएनएचं ओव्हरऑल स्ट्रक्चर जर विचारात घेतलं तर ह्या टाईपचं डीएनएचं स्ट्रक्चर असतं बघा. सांगा बरं हे कोण आहे, शुगर, हा नायट्रोजन बेस. लक्षात घ्या ॲडिनिन डबल रिंग असतो, ग्वानिन डबल रिंग असतो, सायटोसिन सिंगल रिंग आहे म्हणून इथे 1 सर्कल दिलं. ग्वानिन करता 2 सर्कल दिले, ॲडिनिन करता 2 आहे, हे डबल रिंग आहे. थायमिन करता 2 आहे आणि ॲडिनिन आणि थायमिन यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो. ग्वानिन आणि सायटोसिन यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे. आणि जर तुम्ही हे स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल. सांगा हे शुगर आहे आणि इथं ऑक्सिजन आहे. हा 1 नंबरचा कार्बन, 2 3 4 आणि 5 आणि हा फॉस्फेट आणि हा ॲडिनिन. म्हणजे हा झाला न्यूक्लिओटाइड, हा झाला दुसरा न्यूक्लिओटाइड, हा झाला तिसरा न्यूक्लिओटाइड, चौथा 5. म्हणजे सांगा ह्या चेनमध्ये 5 न्यूक्लिओटाइड आहे. किती न्यूक्लिओटाइड आहे, 5. आणि त्यांनी पूर्ण बघा आता इथं हा जो पार्ट आहे याचा 3 नंबरचा कार्बन फॉस्फेटला अटॅच आहे आणि इथं 5 नंबरचा. आणि इथं जो बॉन्ड तयार झाला त्याला म्हणतात शुगर फॉस्फेट बॉन्ड. जो बॉन्ड तयार झाला त्याला काय म्हणायचं सांगा मित्रांनो, शुगर फॉस्फेट बॉन्ड. हा पण शुगर फॉस्फेट बॉन्ड आहे, हा पण शुगर फॉस्फेट आहे, हा पण शुगर फॉस्फेट आहे. आता इकडं बघा हा ऑक्सिजन वरच्या बाजूला आहे तर इथं सगळे खाली बघा. म्हणजे याचा अर्थ ही चेन जी आहे ही असेंडिंग चेन आहे तर याला म्हणता
डिसेंडिंग चैन दिसतात सारखे दिसतील पण फरक आहे लक्षात घ्या. इथं बघा हा एक त्या ठिकाणी सॉरी इथून 1 2 3 नंबरचा कार्बन हा इथं 4 नंबरचा कार्बन येईल आणि इथं 5 नंबर आणि मग 5 नंबरला परत फॉस्फेट आहे 1 नंबरला तर इथं कोणता कार्बन आला 3 म्हणून याला म्हणता 3' इथं कोणता आला 5 म्हणून याला म्हणता 5'. आता इथं बघा हा 1 नंबर हा 2 नंबर हा 3 नंबर इथं किती नंबरचा आला 3 आणि इकडे येईल 5' म्हणजे एक स्टँड हे असं असतं ज्यामध्ये 5' 3' चैन असते. आणि एक स्टँड हे असं असतं ज्यामध्ये 3' 5' चैन आहे. आणि असे जे दोन स्टँड आहे यांना म्हणता अँटी पॅरलल स्टँड. म्हणजे सांगा DNA हे डबल स्टँडर्ड कंपाऊंड आहे त्यामध्ये जे दोन स्टँड आहे ते एकमेकांना अँटी पॅरलल आहे आणि त्यामध्ये एक स्टँड 3' 5' असतं तर एक स्टँड 3' 5' 3' असेल. बघा हे 3' 5' आहे तर हे जे 5' 3' आहे. एकाला डिसेंडिंग असेंडिंग म्हटलं तर दुसरं डिसेंडिंग राहील. त्यामध्ये ॲडिनिन ऑलवेज जॉईन्स विथ थायमिन बाय डबल बॉन्ड. ग्वानिन ऑलवेज जॉईन्स विथ सायटोसिन बाय अ ट्रिपल बॉन्ड. तर ह्या टाईपचं जे स्ट्रक्चर आहे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द DNA मॉलिक्यूल. ते डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल आहे आणि हे त्या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर आज थोडंसं लवकर लेक्चर आपलं संपणार आहे टाइम टेबलनुसार कारण तुमची टेस्ट आहे आणि टेस्ट तुमची मी 6:30ला चालू करणार होतो पण मग थोडं 15 मिनिटाचा तुम्हाला गॅप दिलेला आहे आणि तो गॅप थोडं फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला टेस्ट देता येईल याचं नियोजन करण्याकरता तो गॅप दिलेला आहे. तर सर्वांनी थोडंसं काय करायचं फ्रेश व्हायचं आणि सर्वांनी टेस्ट कंपल्सरी द्यायची आहे. तुम्ही जर टेस्ट दिल्या तरच तुमचे मार्क वाढणार आहे आणि अभ्यास करून जर दिल्या तर अजून वाढणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही असं समजलं नंतर 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 तर मग सगळंच किचकट होऊन जाईल पाठ आणि या अभ्यासाचा ह्या 2 वर्षाचा काही उपयोग होणार नाही. तर थोडासा तुम्ही अभ्यास वाढवा. दिवसभर आज फुल शेड्यूल होतं तुमचं. दिवसभरात तुम्ही बघितलं असेल 7:30 ते 10:30 लेक्चर्स होते. त्यानंतर 11 ते 12:30 फिजिक्स केमिस्ट्रीची एक्झाम होती. 12:30 ते 2 मॅथची एक्झाम होती. थोडं फ्रेश वगैरे झालं की लगेच 4 वाजता तुमचं फिजिक्सचं लेक्चर होतं. 5:30 वाजता बायोचं लेक्चर आहे. 6:45 वाजता बायोची टेस्ट आहे. म्हणजे आजचा दिवस हा सगळ्यात बिझी दिवस झाला तुमचा थोडक्यात अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. बरोबर आहे ना. तर असंच बिझी राहणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व करणं गरजेचं आहे. तर मी सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना कळकळीची विनंती करतोय रिक्वेस्ट करतोय की सर्व टेस्ट द्या चांगला अभ्यास करून द्या आणि हा महिनाभराचा कालावधी आहे याच्यात तुमचा चांगला अभ्यास झाला तर निश्चित तुम्हाला भरपूरसा फायदा त्याचा होणार आहे आणि तो फायदा करून घ्यायचा असेल तर सर्वांनी टेस्ट देणं गरजेचं आहे. तर आजचं लेक्चर या ठिकाणी इथंच थांबवतोय आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करू. पुढच्या रविवारी सुद्धा टेस्ट असणारे अशीच मोठी ग्रुप टेस्ट त्या ठिकाणी आणि माझ्या अंदाजाने एक थोडा असा विचार आहे की बुधवारी वगैरे सुद्धा आपण मोठी ग्रुप टेस्ट ठेवणार आहे. एक बुधवारी आणि एक रविवारी ह्या हिशोबाने आपण टेस्ट कंडक्ट करणार आहे. तर त्याच्याकरता तुम्ही तयार राहायचं आहे आणि अभ्यास चालू ठेवायचा आहे कारण अभ्यास जितका तुम्ही करताल तितकी तुमची तयारी चांगली होईल मार्क तुम्हाला चांगले पडतील. ओके थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच.